उत्तराखंड राज्यातील गगरपूर येथील आरोपी विरोधात सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार करून तरुणीची बदनामी, नोकरीस आमिष दाखवून 30,000ची फसवणूक तसेच फोटो एडिट करून व्हायरल केल्याची धमकी दिल्याची तक्रार समोर आली होती। या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, योगेश शेवाळे, समाधान कदम, नितीन जगताप यांचे पथक तयार करण्यात आले होते। या पथकाने उत्तराखंडात जाऊन गगरपूर येथून या आरोपीला अटक केली। या गुन्ह्याचा संपूर्ण पुढील तपास सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील करीत आहेत। प्रबंधभूमी प्रतिनिधी चेतन बागुल, सटाणा। सटाणा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 232/2026 BNS कलम 318/4 78/79 351/2 पोक्सो अधिनियम कलम 12, 14, 15 आणि IT ऍक्ट कलम 67 ब प्रमाणे दिनांक 22/5/2026 रोजी सटाणा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील पीडित महिला हीस आरोपी अजीम शकीर अली अहमद राहणार गदरपूर उत्तराखंड याने फॉरेवर कंपनीमध्ये नोकरीचे जॉब लावून देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून पैसे घेऊन तिचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल करून तिची बदनामी केलेली आहे। आणि सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी हा उत्तराखंड गदरपूर येथे असल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, पोलीस हवालदार योगेश शेवाळे, पोलीस कॉन्स्टेबल समाधान कदम या टीमने मोठ्या शिताफीने उत्तराखंड येथे गदरपूर येथे जाऊन आरोपीस ताब्यात घेतलेले आहे आणि सदर आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्याच्याकडून मोबाईल वगैरे हस्तगत करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही सुद्धा करीत आहोत।